परत एकदा भारती मावशींना फोन करते. कसला आवाज येतो वरून? काहीतरी गडबड नक्कीच आहे. इथे एक मला मार. राग काढता का माझ्यावर? चुकून झालं दंगा करू नको. सो हेलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. गाईज तुम्ही बघू शकता सत्यदादांच्या पुढाकाराने आज आमच्या भवानीनगर पोलीस स्टेशनच्या लिकेजचं काम होतंय. गाईज हे इकडे आहेत सत्यदादा, इकडे आहेत पप्पू शेठ आणि गाईज हे आहेत माननीय नगरसेवक बलमाजी. बलमाजी काय सांगाल? आज या ठिकाणी सामाजिक जीवनात काम करत असताना, राजकीय जीवनात काम करत असताना पोलीस स्टेशनची गळती जास्त पाणी पाडत होतं, ते गळती बंद करण्याचं काम आज सत्यजित सुर्वे यांच्या प्रयत्नातून, यांच्या कर्तृत्वातून हे सगळं काम चाललेलं आहे. फक्त सत्यजित सुर्वे यांच्यामुळे चाललेलं आहे. काय चाललंय सगळं? सिस्टर इन्स्पेक्टर आले. मारती इथं काय करताय तुम्ही? काय टाइमपास चाललाय? हो वाघमारे मॅडम, यो काय टाइमपास नाही तवा डागडुजी सुरू आहे. तुम्हीच म्हणता ना कायद्याचं मंदिर आहे, मग जरा डागडुजी करत होतो. तुला कुणी सांगितलं होतं हा शांतपणा करायला? कुणी सांगायची काय गरज आहे? मी बघितलं की पोलीस स्टेशन, तुमची केबिन बी बघितली. नाही कसं आहे, तुम्ही म्हणता ना हे कायद्याचं मंदिर आहे, मग ते असं सुंदर दिसलं पाहिजे ना. आल्यावर कसं मन असं एकदम प्रसन्न झालं पाहिजे. काय बलमा? हा 100% बरोबर आहे. 100 नाही 200% बरोबर आहे. मग पटवळ बोला मॅडम. हे मिशन हवं होतं तुम्हाला. आणि भारती मॅडम, अहो बाकीच्यांचा सोडा, पण तुम्ही साथ दिली याला. ह्याला कायदा मोडायची सवय आहे, पण तुम्ही पण त्याच वाटेला लागलात. तुम्हाला या कामाची प्रोसिजर माहिती आहे ना? जो काय प्रॉब्लेम असेल तो आधी आपण रिसर वरती कळवतो, नंतर त्यांच्याकडून परवानगी घेतो, मग कॉन्ट्रॅक्ट देतो. विसरला तुम्ही? मॅडम अहो तुम्ही बरोबर बोलताय. अहो पण आम्ही खूप अर्ज केलेत, पण काहीच घडत नाहीये. अहो गेले वर्षभर आम्ही पाठपुरावा करतोय, पण इथलं एकही काम नाही झालंय. हो मॅडम, आणि काही विचारायला गेलं तर तुमचा अर्ज वरती पाठवला एवढंच उत्तर देतात. आत्ताच्या घडीची मोठी बातमी. इन्स्पेक्टर वाघमारे मॅडम यांच्या समाजमनाचे कौतुक करावेच लागेल. भवानीनगर पोलीस स्टेशनच्या डागडुजीचे काम सरकारने ठोस पावले उचलले नाहीत, म्हणून त्यांनी स्वतः, त्यांचे कर्मचारी आणि आरोपी यांच्यासोबत हे काम मार्गी लावलेलं आहे. असे अधिकारी समाजामध्ये खूप कमी पाहायला मिळतात. यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे आणि त्यांनी सरकारवरती अवलंबून न राहता त्यांच्या या कर्मचाऱ्यासोबत हे काम मार्गी लावलेलं आहे. तर त्यांच्या ह्या उपक्रमामध्ये स्वतः सत्यदादा सुद्धा उपस्थित आहेत. तसेच साताऱ्यातील बांधकाम क्षेत्रातील फेमस व्यक्तिमत्व म्हणजेच पप्पू शेठ सुद्धा उपस्थित आहेत. 2 नंबर धंदा 1 नंबर लोक म्हणजे पप्पू शेठ. आणि एवढंच आहे. आणि माननीय नगरसेवक बळवंतजी माने हे सुद्धा आपल्या सोबत उपस्थित आहेत. तर सत्यदादा, तुमच्या ह्या उपक्रमाबद्दल तुम्हाला ही अभिनव कल्पना कशी सुचली? खरं तर ही कल्पना स्वतः वाघमारे मॅडमची आहे. मला ती आवडली म्हणून आलोय मी. फक्त दरोडेखोरांना जेरबंद करणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकारी, या पोलीस स्टेशनची आपल्या घरासारखी काळजी घेणाऱ्या अशी त्यांची रूपे आपण पाहतो आहोत. कॅमेरा बंद करा. खाली घ्या तो कॅमेरा. बघा यांच्या मनाचा मोठेपणा बघा. यांना स्वतःची जाहिरातबाजी सुद्धा नकोय. कॅमेरा बंद करा म्हणलं ना. खाली घ्या तो कॅमेरा. तुम्ही प्लीज जा.
भारती मॅडम, येस मॅडम. मला आत्ताच्या आता सगळे खाली हवेत. जर पुढच्या 5 मिनिटात सगळे खाली आले नाहीत तर मी एकेकाची सस्पेन्शन ऑर्डर काढीन. यस मॅडम. सगळ्यांनी प्लीज जरा खाली चला, पटकन चला. चला 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 सगळे. माननीय चला. पप्पू शेठ चला चला. काय वीटभट्टी सुरू करायची वर? नाही नाही, उतर मग. पण मला आधी शब्द दे तू. काय? मला खाली गेल्यावर मारणार नाही ना? नाही मारणार, उतर. नक्की? आता उतर. उतर तू. थँक्यू सत्य दादा, धन्यवाद. अयो, राम 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 राम. उतर. आधी तुम्ही उतरा. तू उतर. तुम्ही उतरा. म्हणलं ना तू उतर. तुम्ही उतरा आधी. तू उतर. अहो लेडीज फर्स्ट असते. तुम्ही उतरा. उगाच फॉर्मॅलिटी दाखवू नकोस. उतर गप. तुम्ही उतरा आधी. तुझा प्रॉब्लेम काय रे? नेहमी का माझ्या वाकड्यात असतोस? उतर म्हणलं ना. मी जर नाही उतरले तर माझ्यावर इथं थांबणार आहेस? चालेल मला तसं. म्हणजे असं कसं चालेल? मी म्हणतोय की तुम्हाला महत्वाची कामं असतील ना, म्हणून तुम्ही आधी उतरा प्लीज. हळू 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 हळू. हात सोड. वाघमारे मॅडम जरा सावकाश. बघितलं का अलमा, माझे सिस्टर आणि मिस्टर किती गोड दिसत आहेत. बघितलं का? न्यूझीलंडच्या तत्वज्ञानाने म्हणून ठेवलंय. अरे सिमेंट किती बी घट्ट असू द्या, त्याच्यात पाणी टाकलं की पातळ होतंय. अरे पण ते आता दोघं येणार कसे खाली? मॅडम मी बघतो, मी दुसरी शिडी आणतो. त्यामुळे चला. पडवळ कशाला करता एवढी वळवळ? जरा थांबा की. हो माननीय, पण शिडी नाही आणली तर मॅडम खाली कशा उतरणार? त्यांना का असं वरच ठेवायचं? मेरे छान एकदम बरोबर बोललास बघ. तू ना पहिल्यापासून मला वाटत होता यू बेस्ट पर्सन आहे. तू लगा अगरबत्तीच्या उजाडचा अभ्यास केला का नाही? त्याच हुशारीचा आत्ता उपयोग झाला. 1 नंबर. त्यांना वरच ठेवायचं. अहो पण मॅडमनी विचारलं तर काय करायचं? बरोबर, तुला लई वळवळ करतोस. ऐक, धावपळ केल्यासारखं नाटक करायचं नुसतं. मला चांगलं जमतं ते. अरे तू कोण आहेस? वळवळ सगळ्यांचा अध्यक्ष. काय सत्या, आज जरा थोडा वेळ थांबावं लागल. नवीन चिडी बनवायला घेतल्या. बनवायला सांगितले म्हणजे इथं काय संसार मांडू आम्ही? मांडूया की. लवकर दुसरी शिडी सांग. ए शिडी शिडी आणतो. झालं झालं तुझ्या मनात समाधान? हेच हवं होतं ना तुला? अहो वाघमारे, आता मी काय केलंय? वरती सगळ्यांना घेऊन तूच आलास ना. तुला कोण सांगितलं होतं रे एवढं शांतपणा करायला? त्यांना आणलं नसतं तर मी इथं वरती आले नसते आणि इथं अडकले नसते. हो वाघमारे, फक्त तुम्हीच नाही अडकला, मी बी अडकलोय. तेच
तू इथं आहेस ना तोच प्रॉब्लेम आहे. तुझ्यासोबत नव्हतं अडकायचं मला. कुठं अडकायचं नव्हतं? गच्चीवर की लग्नाच्या बेडीत? काय बोलस? म्हणजे तसं नाही, मी असं म्हणत होतो की आपल्याला इथनं लवकरात लवकर खाली गेलं पाहिजे. मग कसं उतरायचं ते बघ. गप्पा मारत बसू नको इथं. ठीक आहे. पडवळ, हा शिडी काय मुंबईत ना आणताय का? अहो मुंबईला कशाला, साताऱ्यात बी मिळेल की. हो हो, मी पण लगेच लाईव्ह येते आणि माझ्या फॉलोअर्सना विचारते. हॅलो गाईज, सो आज आमच्या मॅडम वरती छतावर अडकल्यात. जो मला पटकन कोणी शिडी आणून देईल त्याला मी पटकन फॉलो बॅक देईल. गाईज प्लीज 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 डीएम मी. मेंटल ते काय फॉलो केला म्हणून काय शिडी आणून देणार कोण तुला? जा ना पटकन जाऊन शिडी शोधा. भंडारे, तुमच्या घरी एक शिडी आहे ना? काय माहित, चला जाऊन बघूया. मग चला बघूया. ए पडवळ, तू कशाला धावपळ करत असतो र? जरा तुला निवांत कर, निवांत कर. ग बस जरा, शांत बस जरा. तू एक काम करू, आपण दोघं लुडो खेळूया. काय पडवळ, आता ह्याच्यावर लुडो खेळणार आहे का? अहो पप्पू शेठ, काय बसा, तुम्ही सगळे गप्प बसा, मीच जाऊन शिडी आणते आता. अहो भारती मावशी, अहो तुम्ही जरा शांत बसा. वय झाले, जरा निवांत राहावा. की कशाला धावपळ करताय? निवांत राहा काय, त्या तिकडे अडकल्यात वर आणि मी निवांत राहू? अहो भारती मावशी, तिकडे फक्त तुमच्या मॅडम नाही अडकलेला, आमचा सत्य बी अडकलाय. जरा सिच्युएशन समजून घ्या ना तुम्ही. जरा स्पेस द्या ना, थोडा वेळ. आत्ता एवढंच साहेब येतील. मला असं अडकलेलं बघून काय बोलतील? कसं उतरू खाली? हो वाघमारे, अहो काय करताय? मॅडम इकडे चला, चला इकडे. अरे चला चला चला. तू असं केल्यावर माझं कसं व्हायचं? प्लीज प्लीज असं करू नको, तुझ्या पाया पडतो. तू मिस्टरचा तर विचार करतो. मला फक्त खाली येऊ दे. खाली आले ना सगळ्यात आधी तुझ्या गालावर कशी रांगोळी काढते बघ. भारती मावशी, आधी हा लाट टाका. हो मॅडम, टाकते लाट. हो पडवळ, बोला मॅडम. घेऊन जा लाट. पप्पू शेठ प्लीज. एक काम करा ना पडवळ, जेवायला घेऊन जा घरी. आला नाही भारती मावशी, नाही. तुम्हाला काय वाटलं मी माझा डायट फीस कटवल का? अजिबात नाही. समोसा खायला गेलो म्हणून तुम्हाला तसं चला. वाघमारे मॅडम, हे बघा, उगाच पॅनिक होऊ नका तुम्ही. अहो हे बघा, आपण उतरू की खाली? हे बघा, पण तुमची उडी चुकली ना तर पाय बी मोडल तुमचा, आणि मग 3 महिने घरात बसायला लागेल तुम्हाला. तू नको शिकवा मला. तुझ्यासारखं घरात बसून गुंडगिरी करून पैसे नाही मिळणार मला. चांगलं आहे की मग, पण उडी मारली ना तर जे आहे ते बी गमवाल. माझं मी बघीन काय करायचं ते. मंजू, अगं पोरी थोडा धीर धर ना. शिडीचं बघतोय आम्ही, बलमा गेलाय ना. जरा थांबा. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मंजिरी वाघमारे यांनी पुन्हा एकदा आपल्यासमोर आदर्श ठेवलेला आहे. पोलीस कर्मचारी आणि कैद्यांच्या मदतीने भवानीनगरच्या पोलीस स्टेशनच्या डागडुजीचं काम केलेलं आहे. पण हे काम करत असताना त्यांना खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्या ह्या रणरणत्या उन्हामध्ये छतावरती अडकलेल्या आहेत. पण आता घाबरायचं कारण नाही, कारण त्यांच्यासोबत आहेत सत्यदादा. तर भवानीनगरचे नगरसेवक बळवंतजी माने यांच्याशी आपण थोड्या गप्पा मारूयात. तर बळवंतजी माने, तुम्हाला या अभिनव संकल्पनेबद्दल काय वाटतंय? नमस्कार, मी कर्तव्यदक्ष माननीय नगरसेवक बळवंत लक्ष्मण माने. खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम तुम्ही, की वाघमारे मॅडमच्या अभिनयाबद्दल काय वाटतं. खरं तर मी त्यांचा अभिनय कधी बघितला नाही, कारण त्यांची शाळा वेगळी होती, माझी शाळा वेगळी होती. त्यामुळे त्यांचं नाटक मी कधी बघितलं नाही. त्यामुळे अभिनयाबद्दल मी काय बोलू शकत नाही. अहो बळवंतजी, अभिनव म्हणजे या डागडुगीच्या संकल्पनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल विचारतोय आम्ही. मला माहित होतं, पण काय, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना, सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना थोडंसं असं विनोद राहिलं पाहिजे, थोडंसं विनोद केला पाहिजे, म्हणून हा मी विनोद केला. तर आता मी वाघमारे मॅडम बद्दल काय बोलणार, म्हणजे जे काय बोलायचं ते
आमचा सत्याच बोलेल. पण वाघमारे मॅडम पहिल्यापासून अशा धाडसी आहेत, कर्तव्यनिष्ठ अधिकारी आहेत. ते याच्यात स्वतः ना येऊ द्या इकडे माझ्याकडे. या इकडे. कानार कुठे? नमस्कार. असं एक गाव नाही जिथं माझं नाव नाही. पप्पू शेठ. आधी मी पाकिटमार होतो, नंतर मला माझ्या सिस्टर इन्स्पेक्टरने चांगल्या मार्गाला मला आणलं आणि मी तिथून काम करत राहिलो. त्याच्यानंतर मी एका उंच पातळीवर, उंच टोकावर पोहोचलो आणि आता मी वाळू, खडी, वीट याचा मोठा व्यापारी झालेलो आहे. आणि आता माझ्याकडं पैसा पाणी सगळं सगळं आहे. पण खंत एकच आहे, अजून माझं लग्न झालेलं नाही. कोण असेल तर बघा तेवढं. हो पप्पू शेठ, अहो ते पण सांगा ना तुमच्या गुन्हे किती आहेत आणि तुम्हाला अटक का झाली ते. काय नाही, अटक बिटक नाही. नमस्कार. मस्त मी चांगले पैसे बिशे कमवतोय. मस्त तेवढं पुरीचं बघा. चला चला. ओके नमस्कार. तू का सारखा सारखा माझ्या वाटेत येतोस रे? त्या दिवशी गाडी बंद पडली, त्या दिवशी पण मला लिफ्ट मिळू दिली नाहीस. मला माहितीये तू सगळं मुद्दाम करतोस. तुला वाटत असेल हे असलं सगळं करून तुला माझ्या जवळ राहता येईल, माझं मन जिंकता येईल. पण एक लक्षात ठेव, हे असं अजिबात होऊ देणार नाही. तू माझ्या मनातनं कधीच उतरलायस. अहो वाघमारे, पण तुम्हाला असं का वाटतं की मी हे सगळं मुद्दामच केलेस तू. आता कारण देऊ नकोस. तुझ्यामुळे नेहमी अडकायला होते मला. त्या दिवशी पण तुझ्यामुळे अडकले. तुझ्यामुळे मी त्या दिवशी गुंडांच्या तावडीत सापडले. अहो पण पकडलं की तुम्ही त्या गुंडांना. मी नाही, तू पकडलंस त्यात. आणि आता गप्प बस. खाली कसं उतरता येईल त्याचा विचार कर. साहेब येणार आहेत. मला असं अडकलेलं बघून काय बोलतील ते? काय वाटेल त्यांना? नुसता उभा आहे. मला खाली कसं जाता येईल त्याचा विचार तरी कर. तुझ्यामुळे बघ काय काय सहन करायला लागतंय. अरे बस. अहो किती पिरपिर करताय हो. आता खाली उतरायचा विचार तवा करीन ना जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडाचा पट्टा बंद कराल. काय तोंडाचा पट्टा? काय नाही, तसं नव्हतं म्हणायचं. मला म्हणायचं होतं की जरा बोलून काहीतरी मार्ग काढू की. मला इच्छाच नाही तुझ्यावर बोलायची. जाऊ दे, माझी मी जाते उडी मारून. हो अगमरे, हे बघा असं काय करू नका. माझ्यावर जो काही राग काढायचा तो नंतर काढा, पण आधी जरा स्वतःचा विचार करा. म्हणजे मॅडम, अहो जरा धीर धरा ना. 5 मिनिटं काहीतरी आम्ही करतोय. जरा थांबा प्लीज. अहो माननीय, ओ माननीय जरा इकडे या. ओ माननीय, काय हो शिडीची तयारी करा ना. काहीतरी शिडी आणा ना कुठून. आणायची. मावशी जरा कड काढा की. अहो लैला मजनूची जुडे, त्यांना स्पेस मिळाल्या. त्यांना डिस्टर्ब करणं चुकीचं आहे. थोडा वाघमारे मॅडम काळजी करू नका. थांबा एक थोडा वेळ. नियोजन झालंय. वाघमारे, अहो जरा थांबा. शिडी येईलच एवढ्यात. एवढं काय महत्वाचं काम आहे खाली? जरा ऐका की माझं. वाघमारे घाबरू नका. शांत व्हा तुम्ही. अजिबात घाबरू नका. मी आहे ना. शांत व्हा तुम्ही आधी. हे बघा, डीप ब्रीथिंग करा. घ्या दीर्घ श्वास घ्या वाघमारे. घ्या. साहेब येणार आहेत. मला असं अडकलेलं बघून काय म्हणते ते आपण पुढे बघू. तुम्ही आधी शांत व्हा आणि अजिबात घाबरू नका. तुम्ही इन्स्पेक्टर आहे आता, आणि माझ्या वाघमारे कधीच कुणाला घाबरत नाहीत. शिडी मिळाली. मला शिडी मिळाली. कुठं? अहो मॅडम ना सोडवायला.
मागासर पडवळ. मॅडम अजिबात दिसू नको तू. अहो पण मॅडम सस्पेंड करतील. अरे पडवळ, मी तुझ्या अशा ठिकाणी बदली करून टाकीन. डायरेक्ट गडचिरोली दाखवून तुला. तुला माहिती आहे मी कोण आहे? माननीय नगरसेवक आहे, नगरसेवक. मुख्यमंत्र्यांसंग माझी ओळख आहे. मुख्यमंत्री त्यावेळी काय म्हणले? माझं लक्ष आहे तुमच्याकडे म्हणले ना. अहो माननीय, पण मॅडम झापतील मला. पडवळ, त्या तर तुला रोजच धापत्यात. आता तू ठरव तुझी बदली का मॅडमला काय कारण देणार. बोल लवकर, बोल लवकर, वेळ नाही. अहो माननीय पण ओके. अगं बाई, बाहेर काय करता तुम्ही? तुमच्या स्वागतासाठी उभे होतो. स्वागतासाठी. थँक्यू. या ना सर, या या ना सर. या या, या, या. या सर, या सर, या. या सर, या. वाघमारे मॅडम कुठे आहेत? अहो त्यांना भेटण्यासाठी मी इथे आलो आणि त्याच इथे नाहीयेत. सर त्या कोर्टात गेल्यात, येतीलच इतक्यात. अहो पण त्यांना येण्या अगोदर मी फोन केला होता की मी येतोय म्हणून. त्यांनी थांबायला पाहिजे ना इथे. त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का मी इथे येतोय म्हणून? सांगितलेलं सर, सांगितलेलं. उलट त्याच म्हणाल्या की जर मला यायला उशीर झाला ना तर सरांचं स्वागत करा म्हणून. नाळे, चहा आणा जरा. कांबळे जरा नाश्त्याचं बघा. साहेब आले. आता मीच पोलीस स्टेशनला नाही म्हणलं काय म्हणतील. त्यांनी यायच्या आधी फोन पण केला होता मला. आता मी नाही म्हणलं काय विचार करतील. हे बरं आहे. साहेब काय विचार करतील, लोक काय विचार करतील याचीच काळजी आहे तुम्हाला. मी काय विचार करतो ह्याचं काय वाटत नाही तुम्हाला? काय बोललास? तुम्ही आता जे ऐकलं ना तेच बोललो. वाघमारे 3 वर्ष झाली. 3 वर्षात एकदा मी तुम्ही माझी बाजू ऐकून घेतली नाही. सत्या, मला या गोष्टीवर नाही बोलायचंय. का? मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून विषय सोडून देणार तुम्ही? ते काय नाही, मला बोलायचंय आता. सत्या गप्प बस. ही वेळ नाही आहे हे सगळं बोलत बसायची. कुठे आहे माझं सत्या? माया माया माया. हो पेंटर, किती तर सांगायचं? बाहेरच्या माणसांसमोर माया जी म्हणत जाऊन. मायाजी शांत शांत राहा थोडं. बोला की कुठे आहे सत्या माझा? मम्मी सासू. काय रे बालम्या, सत्या कुठे आहे? सत्या कुठे आहे? वरती. वरती म्हणजे तसं वरती नाही, टेरेस वरती. गच्चीवर गेलाय. काय? सत्य टेरेसवर काय करतोय? तुम्ही पण कशाला प्रश्न विचारताय? अहो मग कधी येणार आहे तुमची योग्य वेळ मला सांगा, मग मी थांबतो. वाघमारे तुम्ही ना लई मोठा गैरसमज करून घेतलाय माझ्याबद्दल. हे बघा, मी काय मुद्दाम केलेलं नाही. ते त्या गोष्टीची एक दुसरी बी बाजू आहे. एकदम माझं म्हणणं काय ते ऐकून तरी घ्या. सत्या, मला काही स्पष्टीकरण ऐकायचं नाही आता. आणि किती सारवासारव केलीस ना, सत्य बदलणार नाही. हाव पण वाघमारे तुम्ही एकदा माझं ऐकून तरी घ्या. नाही ऐकायचं. आता ह्या क्षणाला माझ्यासाठी फक्त खाली जाणं महत्वाचं आहे. उगाच तो विषय काढून माझी भरलेली जखम परत चिघळवू नकोस. मला माझं आयुष्य माझ्या परीनं जगू दे आता. ते काय, मला बोलायचंय तुमच्याशी.